इतर अशा 9 लोकांचा मृत्यू झालेला होता. या घटनेची पाहणी करण्यासाठी स्वतः मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले आहे. ही एक दृश्य आहे नाशिकमधील. नाशिकच्या ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला होता त्या अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी, नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी जे आहेत ते देखील घटनास्थळी दाखल झालेले. हा अपघात नेमका कसा घडला, या अपघाताची पार्श्वभूमी नेमकी कशी होती ही सगळी पाहणी करण्यासाठी स्वतः मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं या सगळ्या घटनाक्रमाची पाहणी केली जाते. ही विहीर नेमकी कोणाची आहे, त्यामध्ये विहीर मालकाचा नेमका काही दोष आहे का किंवा काय, या सगळ्याचा तपासणी केली जाते. स्थानिक नागरिक जे आहेत, स्थानिक लोक जे आहेत ते संतप्त आहेत, त्यांच्याकडनं मागणी केली जाते की संबंधित जो विहीर मालक आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. आणि त्या मागणीला धरून आता काही वेळापूर्वी संबंधित विहीर मालक जे आहेत राजेंद्र राजे नामक त्यांच्यावर या प्रकरणामध्ये सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. याचं कारण असं आहे की ही विहीर अगदी रस्त्याच्या मधोमध आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विहिरीला कुठल्याही प्रकारचे संरक्षण झाले नव्हती, कठडा नव्हता आणि त्यामुळे ही गाडी जी आहे ती त्या विहिरीमध्ये गेली आणि या विहिरीमध्ये जाऊन यात 9 लोकांचा मृत्यू झाला. ते कुटुंब जे आहे गरगोडे नाल्याचं, हे दिंडोरीमधलंच आहे. ते त्यांच्या लहान मुलांचा एक स्नेहसंमेलनाचा खाजगी क्लास स्नेहसंमेलन कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपलेला होता आणि साधारणतः 10:30 वाजेच्या सुमारास ते या रस्त्याने जात होते. साधारणतः अंधारातली वेळ होती आणि हा संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट आहे विहिरीपर्यंत. पूर्ण विहिरीला टच केलेला असा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि त्यामुळे